तुम्ही? तुम्ही इथे काय करताय? हे बघा, तुम्ही मला जे बोललात ना त्याचा मला लय राग आला, लय राग आला. या डोसक्याचं भज पण झालं. आणि तुमच्यामुळे कधी नाही तो एवढा आयुष्यात सैरभैर नव्हतो तेवढा सैरभैर झालो. डोक्यात काही सुचनाचं झालं होतं. नंतर ठरवलं की समोरासमोर जायचं आणि काय तो सोक्षमोक्ष लावायचा. म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? आनंदीताई, खरंच गणपती बाप्पाचा आपण सच्चा भक्त असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. पण गणपती बाप्पाला त्याचं मी भक्त असल्याची लाज वाटत असेल का? तुम्हाला सांगतो, माझा बाप, माझा भाऊ, माझी बहीण, माझा मित्र सगळं सगळं गणपती बाप्पा आहे हो. पण त्याला जर माझी लाज वाटत असेल तर काय उपयोग आहे हो या आयुष्याचा? आणि वृंदाताई, तुम्ही तर ते आईच्या हप्त्याचं बोलून आपल्या अनाथपणावरच्या सगळ्या खपल्याच उचकटवून टाकल्या तो. नाही, मला नाही वाटत आपली आई मला कधी परत भेटल. पण भेटलीच, तिला मी सगळ्या चुकांसाठी माफ करीन, सगळ्या. फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर मागेन. मला जर उकिरड्यावरच टाकायचं होतं तर जन्माला का घातलंस? माझी लाज वाटून जन्म झाल्या झाल्या उकिरड्यावर टाकताना त्या आईचं काळीज कुठं गेलं होतं? अरे, परत कधीच वाटलं नसेल तिला आपलं पोर मेलंय का जिवंत आहे. अरे, रात्र रात्रभर मी बाप्पाच्या जवळ रडतो की मी काय पाप केलं होतं म्हणून असल्या आईच्या पोटी मी जन्माला आलो. तो आला आला. अरे अरे, जा ना म्हटलं, दरवाजा तरी बंद कर, मला खिडक्या बंद करू दे. अरे देवा, अगं काय काय. अरे मला मी तुला सांगू का, तो घरात आला ना तर माझी वाट लागणार, तो मला मारणार. मला ना लपायला पाहिजे. तू तो दारात नाही तर घरातच आलेला आहे, सेंटर ऑफ द हॉल.